करकंब मध्ये 1935 पासून पहिल्यांदाच सरपंच उपसरपंच महिला सौ ज्योती विवेक शिंगटे उपसरपंचपदी बिनविरोध निवड. करकंब प्रतिनिधी. करकंब ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी ज्योती विवेक शिंगटे यांची निवड झाली. उपसरपंच आदिनाथ देशमुख यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा देऊन वार्ड क्रमांक 6 मधील सौ ज्योती विवेक शिंगटे यांना संधी दिली. ही निवडणुकीची प्रक्रिया सकाळी 10 वाजतापासून सुरू होती. दुपारी 2 वाजता अधिकृत बिनविरोध म्हणून सौ ज्योती विवेक शिंगटे यांची निवड करण्यात आली. सरपंच सौ तेजमला पांढरे यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामविकास अधिकारी सतीश चव्हाण यांच्या उपस्थितीत ही निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. विरोधी गटाकडून कोणते अर्ज न भरल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली. 30 वर्षांनंतर वार्ड क्रमांक 6 मध्ये उपसरपंच पदाची संधी मिळाली. राजकीय वारसा असणारे शिंगटे परिवाराला ज्योती शिंगटे ह्या उपसरपंच झाल्या. त्यांच्या निवडीचा सन्मान सरपंच तेजमला पांढरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पार्टी प्रमुख नरसप्पा देशमुख, ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य व मार्गदर्शक महादेव व्यवहारे, तुकाराम माने, बाळासाहेब गुळमे, आदिनाथ देशमुख, प्राध्यापक सतीश देशमुख, अभिषेक पुरवत, महेंद्र शिंदे, शरदचंद्र पांढरे, नाथा मोहिते, सचिन शिंदे यांच्यासह महिला ग्रामपंचायत सदस्य रेखा जाधव, बाळूबाई खारे, कल्पना देशमुख, वैशाली देशमुख, रेखा गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. निवड झाल्यानंतर पुष्पवर्षाव गावातून घरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. प्रभाग 6 मध्ये त्यांनी विकास कामे केली. सर्वांनी माझा विश्वास दाखवून मला उपसरपंच पदाची संधी दिली. सर्व ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व सर्वांना बरोबर घेऊन विकास कामे नक्की करणार. राजकीय वारसा व सामाजिक व राजकीय क्षेत्रात माझे पती व माझ्या परिवारातील सर्वांच्या बरोबर घेऊन व पार्टी प्रमुख आणि पार्टीतील सर्व सदस्य व ग्रामपंचायत सर्व सदस्य विश्वासात घेऊन मी काम करणे, असे सौ ज्योती विवेक शिंगटे उपसरपंच यांनी सांगितले.
ठळक आणि रोखठोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा.